मित्रांनो, रिमोट सेन्सिंग मध्ये एक बेसिक आणि फंडामेंटल कन्सेप्ट आहे, तिचं नाव आहे रिझोल्युशन्स. आता या रिझोल्युशनवर आयोग वारंवार क्वेश्चन विचारताना दिसतो. त्यांनी या ग्रुप सीच्या मेन्स मध्ये पण तुम्हाला एक क्वेश्चन विचारलेला आहे, तो स्पेशल रिझोल्युशनच्या संदर्भात होता. आता हे रिझोल्युशन वारंवार क्वेश्चन विचारतो, या कारणाने हे रिझोल्युशन तुम्हाला माहिती असले पाहिजे. तो या ना तू पुढच्या एक्झाम मध्ये, कारण एकूण 4 टाईपचे रिझोल्युशन्स आहेत: टेम्पोरल रिझोल्युशन, रेडिओमेट्रिक रिझोल्युशन, स्पेक्ट्रल रिझोल्युशन आणि स्पेशल रिझोल्युशन. आता यावेळेस बराही त्यांनी या स्पेशल रिझोल्युशनवर क्वेश्चन विचारलेला असेल, पण बाकीचे 3 रिझोल्युशन बाकी आहेत. मग आता हे जे रिझोल्युशन आहेत हे काय आहेत, हे जर आपल्याला बेसिक समजून घ्यायचं असेल तर मी एका स्टोरीच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. तुम्हाला आयुष्यात त्याच्यावर कधीच क्वेश्चन चुकणार नाही. फक्त त्याचं व्यवस्थित पद्धतीने ऍप्लिकेशन समजून घ्यायचं आणि ते रिझोल्युशन काय आहे ते समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता हे जे काही रिझोल्युशन आहे ते काय आहे ते समजून घ्यायचं पहिले. तर पहिली एक स्टोरीच्या माध्यमातून सांगतो की स्टोरी काय आहे. एक अधिराज नावाचा मुलगा आहे. त्या अधिराजने काय केलेलं आहे, एक सॅटेलाइट कॅमेरा विकत घेतलेला आहे. सॅटेलाइट कॅमेरा विकत घेतल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, त्या कॅमेरामध्ये बघितलं तर त्यांनी 4 वेगवेगळ्या पद्धतीचे रिझोल्युशन तिथं दिलेले होते. 4 वेगवेगळे रिझोल्युशन दिलेले होते. त्याच्यामध्ये जे पहिलं रिझोल्युशन होतं त्याचं नाव तिथं मेन्शन होतं, ते म्हणजे स्पेशल रिझोल्युशन. आता त्याला कुतूहल पडलं की हे स्पेशल रिझोल्युशन काय काम करतं. मग त्यांनी बघितलं की हे जे स्पेशल रिझोल्युशनच्या माध्यमातून त्यांनी जर खाली बघण्याचा प्रयत्न केला तर ते स्पेशल रिझोल्युशन काय करत होतं की कार असेल, माणसं असतील आणि झाडं असतील, वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आहेत, ते वेगवेगळं करण्याचं काम या रिझोल्युशनच्या माध्यमातून होत होतं. म्हणजे काय आहे, स्पेशल रिझोल्युशन इज इक्वल टू ऑब्जेक्ट साईज. म्हणजे काय आहे, साईज छोटी ओळखण्याची जी कॅपेबिलिटी आहे ती कशामध्ये होती, ती होती स्पेशल रिझोल्युशन मध्ये. कशामध्ये, स्पेशल रिझोल्युशन मध्ये. हे एक रिझोल्युशन झालं. हे रिझोल्युशन काय काम करत होतं, तर जे छोटे छोटे ऑब्जेक्ट आहेत, जे छोटे छोटे झाडं, प्लांट वगैरे हे जे काय आहेत, खूप दुरून बघितल्यानंतर त्याला वेगळं करण्याची कॅपॅसिटी या एका रिझोल्युशन मध्ये होते. त्याला म्हणतो आपण काय, स्पेशल रिझोल्युशन. दुसरं जे रिझोल्युशन होतं त्याला म्हटलं जातं, त्यांनी स्पेक्ट्रल रिझोल्युशन. हे जे रिझोल्युशन आहे, हे रिझोल्युशन नेमकं काय काम करत होतं. जेव्हा त्यांनी या स्पेक्ट्रल रिझोल्युशनच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केला तर तेव्हा त्याला काय दिसलं, त्यांनी या स्पेक्ट्रल रिझोल्युशनच्या माध्यमातून तो लाल, हिरवा, निळा आणि इन्फ्रारेड असे वेगवेगळे कलर सेपरेट करताना दिसतो. म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये एक असा बँड दिलेला होता. या बँड मध्ये वेगवेगळे कलर होते. तो कलर वेगवेगळे करण्याचा, वेगवेगळी वेवलेंथ जी आहे ते ओळखण्याचं काम याच्या माध्यमातून होत होतं. कोणाच्या, या स्पेक्ट्रल रिझोल्युशनच्या माध्यमातून. तिसरं जे रिझोल्युशन होतं ते रिझोल्युशन बघितलं, त्या रिझोल्युशनच्या माध्यमातून बघितलं तर त्याच्यामध्ये एकच गोष्ट त्याला दिसत होती की जो सॅटेलाइट होता त्याला टेम्पोरल रिझोल्युशन म्हटलं आहे ना. टेम्पोरल, हे जे टेम्पोरल रिझोल्युशन होतं या रिझोल्युशनच्या माध्यमातून बघितलं, तो जो सॅटेलाइट आहे तो 24 तासानंतर येऊन आणखी त्याच जागेचा फोटो घेत होता. का घेत होता, तर तिथं काही झालं का, काही पुन्हा तिथं काही बदल झाले का हे पाहण्याचं. म्हणजे काय आहे, तो पुन्हा हा जो सॅटेलाइट आहे हा रिव्हिजिट करत होता. या जागेला तो काय करत होता, पुन्हा येऊन रिव्हिजिट करण्याचं काम करत होता. त्याला म्हटलं त्यांनी टेम्पोरल रिझोल्युशन. म्हणजे काय आहे, दररोज तो एकाच ठिकाणाचे फोटो काढत होता. हा जो काही रिझोल्युशन आहे, या रिझोल्युशनच्या माध्यमातून तो जो सॅटेलाइट आहे तो पुन्हा येऊन त्याच ठिकाणाचे काय करत होता, फोटो काढत होता. चौथं जे रिझोल्युशन आहे ते रिझोल्युशन होतं रेडिओमेट्रिक रिझोल्युशन. काय होतं, रेडिओमेट्रिक रिझोल्युशन. या रिझोल्युशनच्या माध्यमातून एक गोष्ट त्याला लक्षात लागली, हा जो कॅमेरा आहे, हा कॅमेरा काय करत होता, त्याला काळा जो ब्लॅक रंग आहे, ब्लॅक रंगाच्या वेगवेगळ्या छटा दिसत होत्या. म्हणजे काय आहे, या रिझोल्युशनच्या माध्यमातून हा जो रेडिओमेट्रिक रिझोल्युशन आहे, या रिझोल्युशनच्या माध्यमातून त्याला ही जी इमेज आहे ही किती ब्लॅक आहे, ही किती कमी ब्लॅक आहे, ही किती जास्त ब्लॅक आहे, ही किती थोडी कमी, त्याच्यापेक्षा कमी, म्हणजे काळ्या रंगाच्या छटा बघितल्या आपण. तुम्हाला मी त्याच्यामध्ये इमेजच्या माध्यमातून दाखवेल की वेगवेगळ्या रंगाच्या म्हणजे काळ्याच रंगाच्या वेगवेगळ्या छटा तुम्हाला पाहायला मिळतात. त्याला त्यांनी रेडिओमेट्रिक म्हटलेलं आहे. म्हणजे ब्राईटनेसची लेवल किती आहे, किती डेप्थ मध्ये बीट ते साईज दिलेली आहे, याला त्यांनी रेडिओमेट्रिक हे म्हटलेलं आहे. म्हणजे डार्क टू ब्राईट हे जे काही टेम्पोरल रिझोल्युशन आहे, रेडिओमेट्रिक रिझोल्युशन आहे, हे काय आहे, डार्क टू ब्राईट हे जे काय आहे, हे जे काही
छटा आहेत हे ओळखण्याचं जे काही रिझोल्युशन आहे त्याला म्हटलेलं आहे त्यांनी रेडिओमेट्रिक रिझोल्युशन. असे हे 4 रिझोल्युशन आहेत. आता एका स्टेटमेंटच्या माध्यमातून लक्षात ठेवा है ना. आदिराज काय म्हणता, फर्स्ट आय सी द साईज. फर्स्ट आय सी द साईज. त्या कॅमेऱ्यामध्ये मी पहिल्यांदा काय बघितलं, साईज बघितली. साईजचा जेव्हा विचार येईल तेव्हा साईजच्या संदर्भात येईल तेव्हा काय म्हणतो आपण, त्याच्याला म्हणतो आपण स्पेशल रिझोल्युशन. छोट्या छोट्या गोष्टी आपण ओळखू शकतो, साईज नुसार गोष्टी ओळखू शकतो. फर्स्ट आय सी द साईज, देन आय चेक द कलर्स. कलर्स म्हणजे काय आहे, स्पेक्ट्रल रिझोल्युशन, लाल, हिरवा, निळा, इन्फ्रारेड है ना. मग देन आय चेक द कलर्स अँड नेक्स्ट आय रिव्हिजिट अगेन. पुन्हा मी काय आलं म्हणजे रिव्हिजिट अगेन म्हणजे काय, पुन्हा मी ते बघितलं, पुन्हा ते येऊन तिथं बघितलं, त्याला म्हटलं त्यांनी टेम्परल रिझोल्युशन. रिव्हिजिट केलं, रिव्हिजिट वापस आलेलं आहे. देन फायनली आय मेजर द लाईट. देन आय फायनली मेजर द लाईट. लाईट जे आहे त्या लाईटच्या वेगवेगळ्या छटा मी काय केलेल्या आहेत, मी पाहिलेल्या आहेत. म्हणून काय आहे, अशा पद्धतीचं जे 4 रिझोल्युशन आहेत हे 4 रिझोल्युशन तुम्ही डोक्यामध्ये उतरून घ्या. तुम्हाला कधीच याच्यावरचा क्वेश्चन चुकणार नाही. एवढ्या सटीक पद्धतीने मी तुम्हाला 4 रिझोल्युशन तुम्हाला सांगितलेले आहे. ठीक आहे.